पुढच्या बातमीकडे वळूया। इकडे बीडच्या मस्ताजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड कनेक्शनवरून काही सत्ताधारी आमदारांसह विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। एकीकडे यावरती जोरदार चर्चा रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक वक्तव्य करत राजीनाम्याचा चेंडू मुंडेंच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे। मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः धनंजय मुंडे ठरवतील असं दादा म्हणालेले। यावेळेला त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा उल्लेख करत आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य करत सूचक वक्तव्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे। 2010च्या का 11च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला। तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही। मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो, एकही गोष्ट मी एवढी महत्त्वाची खाती आजपर्यंत गेल्या 34 वर्ष सांभाळलेली आहेत। मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात 92 साली संधी मिळाली होती। त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठेही ओव्हर रूल करत नाही। आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहींना राजीनामा द्यावा लागला। 26/11 त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला। आता त्यावेळेस परिस्थिती असती। आज आम्ही सारखं असं म्हणतोय, म्हणजे देवेंद्रजी असतील, मी असतील किंवा एकनाथराव असतील, किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि त्या मताशी आम्ही आहोत। आपण त्यांना प्रश्न विचारतो। एक मिनिट, पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा। ह्यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का? त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संबंध नाही। तर आबांनी सुद्धा नैतिकता म्हणून तेव्हा राजीनामा दिला होता। दादांनीही काल नैतिकतेसंदर्भात उल्लेख केलाय। तोच आदर्श ठेवून बाकीच्यांनी वागावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। आर पाटलांनी, आज आबा आपल्यामध्ये नाही, पण नैतिकता म्हणून आबांनीही त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर पण नव्हता, पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं, त्याच्यात तेवढा मोठा मन दाखवून आबांनी तेव्हा राजीनामा दिला होता। त्याच्यामुळे नैतिकता ही आबांनीही दाखवलेली आहे। अजित पवारांनी त्याचा काल DCM यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे। त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता। तोच आदर्श ठेवून त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि आमचं म्हणणं आहे की जी काही इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। खासदार संजय राऊत यांनी भाजपावरती गंभीर आरोप केलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपाचा हात आहे का असा सवाल राऊतांनी केलाय। तर जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी सुरेश धसांना पुढे आणलंय। धसांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला असंही राऊत म्हणालेले आहेत। दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरती भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। तर आका आणि आकाचा आका हे शब्द भाजपाने आणले असं उल्लेख यावेळेला राऊतांनी केलेला आहे। तर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा यावेळेला संजय राऊतांनी केलेला आहे। दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरती भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे। त्यामुळे आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने बघायला मिळत आहेत। देशमुख कुटुंबाचा अश्रूंचा बाजार केला असं सुद्धा वक्तव्य करण्यात आलंय। धसांना थांबवायला हवं होतं पण बोंबाबोंब करून दिली असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे। तसंच आका आणि आकाचा आका हे शब्द भाजपाने आणले असा उल्लेख सुद्धा यावेळेला राऊतांनी केलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल। काय वेळेपणा आहे। उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीच्या
आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं, याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये. सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे. त्या घटनेकडे सर्वांनी विना राजकारण बघितलं पाहिजे. या घटनेचं राजकारण होऊ नये.